नमस्कार मित्रांनो. एपिसोडमध्ये आपल्याला दाखवतात की तन्वी जेव्हा लक्षात येतं की अर्जुन आणि सायली घरी नाही आहेत तेव्हा लगेच कल्पना आणि प्रतापला सांगते आणि त्यांच्याकडून अर्जुन आणि सायलीला फोन करवायला लावते की एवढ्या रात्री ते दोघे कुठे गेले आहेत. आणि अर्जुन आणि सायली फार कचाट्यात येतात, पण सायली ऐन वेळेला निभावून नेते आणि अर्जुन सांगतो की आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहे, म्हणून ते बालंबाल वाजतात कारण त्यांनी फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि तन्वी देखील सगळं ऐकत असते. अशा प्रकारे तन्वीला अर्जुनचा प्लॅन काही कळत नाही. आता बघूया एपिसोडमध्ये काय होते. सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली सदा मैनांना जिकडे ठेवलेलं असतं तिथे डॉक्टरांना घेऊन जातात. डॉक्टर वेळेतच पोचल्यामुळे सदाचा जीव वाचतो. तरीसुद्धा मैना हळूचकन तन्वीला मेसेज करायला जाते. सायली लगेच तिच्याकडे बघते आणि म्हणते, आता पण तुम्हाला असं वाटतंय की तुमची प्रिया तुम्हाला पैसे द्यायला येणार आहे. तिला काही फरक पडत नाही आहे की तुम्ही कशा आहात आणि काय परिस्थितीत जगताय. सदा म्हणतो, अगं मैना आता तरी शाणी हो, तुला समजत नाही आहे का आता जेव्हा गरज होती तेव्हा आपल्यासाठी कोण धावून आलं ते. सायली म्हणते, आता तुम्हाला दुसरीकडे जायला हवं. इथे थांबून तुम्ही काय करणार आहात? इथे आसपास कोणी नाही आहे आणि तसं पण प्रियाने तुम्हाला सांगितलं आहे बाहेर पडायचंच नाही. त्याच्यामुळे जर पुन्हा काही झालं तर तुम्ही काय करणार आहात? इकडे तन्वी अर्जुन आणि सायलीच्या खोलीचं लाईट चालू आहे हे बघताच तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे, म्हणून ती दरवाजाला कान लावून उभी असते. पण आवाज काही ऐकू येत नाही. तिच्या लक्षात येतं की रूममध्ये कोणच नाही आहे, म्हणून ती पटकन संधी साधून रूम तपासायला चालू करते. पण तिच्या हाती असं काहीच लागत नाही. इकडे सदा सायलीला म्हणतो की आम्हाला आता प्रियाकडून काही अपेक्षा उरलेली नाही आहे, तुम्ही जे सांगाल आम्ही ते सगळं करू. मैना म्हणते, आज हे दिवस आलेत तर तेव्हा एकच दिवस हे लोक आलेत, उद्यापासून तर तीच येणार आहे ना पैसे द्यायला. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कशावरून वाटतंय की तन्वी तुम्हाला आयुष्यभर पैसे देणार आहे? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जरी तन्वी तुमची मुलगी असली तरीसुद्धा. मैना त्याच्याकडे बघतच राहते. अर्जुन म्हणतो, भीती वाटली ना तुम्हाला हे ऐकून की मला कळलं की तन्वी तुमची मुलगी आहे? अजून अशा बऱ्याच गोष्टी कळल्यात आम्हाला तन्वीबद्दल आणि तुमच्याबद्दल. त्याच्यामुळे त्या गोष्टी ऐकल्यात तर तुम्ही तर हैराणच होऊन जाल. एनिवेज, तुम्हाला असं वाटतं की तन्वी तुम्हाला आयुष्यभर पैसे देणार आहे आणि पोसट राहणार आहे? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर मेलात ना दोघे पण, तर त्याचा सर्वात जास्त फायदा तन्वीलाच होणार आहे. कारण तुम्हीच दोघं सिद्ध करू शकता की तन्वी ही तुमची मुलगी आहे. त्याच्यामुळे ती तुम्हाला पुढे मागे जाऊन मारायला पण कमी करणार नाही आहे जर तिला कळलं की तुमच्यापासून तिला धोका आहे. त्याच्यामुळे ह्या विचारात राहूच नका की तन्वी तुमच्यावर प्रेम करते किंवा तिला तुमची काळजी आहे म्हणून हे सगळं करते. सायली म्हणते, मग आता आमच्यासोबत याल ना? इकडे प्रताप आणि कल्पना पाणी प्यायला आलेले असतात. तन्वी त्यांना लगेच गाठते वाटते. तन्वी म्हणते, अहो घटनाच अशी घडली आहे, अर्जुन आणि सायली यांच्या खोलीत नाही आहेत. कल्पना म्हणते, तन्वी बस, ह्या गोष्टीसाठी तू आम्हाला झोपेतून उठवलंस? अगं उद्या गुढीपाडवा आहे, काय उद्या लवकर उठायचं आहे. तन्वी म्हणते, मी खूप घाबरली आहे. प्रताप म्हणतो, अगं घाबरण्यासारखं काय आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्जुन आणि सायलीला लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं, आईस्क्रीम खायला आवडतं, मग त्यात काय एवढं मोठं? आता तू झोप गं तन्वी आणि आम्हालाही शांतपणे झोपू दे, उद्या मोठा दिवस आहे. आणि प्रताप आणि कल्पना जायला निघतात. तन्वी म्हणते, प्लीज थांबा, तुम्हाला घाबरायला नको होऊ दे म्हणून मी काय बोलले नाही, पण तुम्हाला वाटतंय तितकं साधं हे प्रकरण नाही आहे. इकडे अर्जुन आणि सायली सदा मैनाला शांताबाईला जिकडे ठेवले तिकडे घेऊन येतात. अर्जुन इथे सदा मैनाला सांगतो की आतापासून तुम्ही इथेच राहणार. या शांताबाई आठवत आहेत ना, जिला तुम्ही तन्वी विकली होती? शांताबाई म्हणते, काय नाही आठवणार, सगळं चांगलं आठवेल ह्यांना. आणि अर्जुन एका मुलाला बोलवतो. तो सांगतो, हा जयेश, तुम्हाला काय हवं आहे, औषध पाणी, काही भूक लागली आहे, खायला प्यायला हवं आहे, ते सगळं तो आणून देईल आणि हा इथे 24 तास राहील. तुम्ही काहीही करून या घरातून बाहेर पडायचं नाही. मैना म्हणते, सायली बरं मला जरा फोन देतेस का माझा? सायली म्हणते, अजिबात नाही, कारण मला माहिती आहे माझी पाठ फिरली की तू लगेच तन्वीला ह्या सगळ्या गोष्टी कळवशील, सदाचं काय झालं ते पण सगळं सांगशील. शांता म्हणते, मैने शाणी असशील ना तर ह्या दोघांचंही, हे दोघं आपल्या भल्याचंच करत आहेत. सदा म्हणतो, अगं मैने आता तरी समज, तुला वाटतंय ती पोरगी येणार आहे? मैना म्हणते, ओ शेवटी ती आपली पोटची पोरगी आहे, मला नक्की वाटतं ती कसल्या तरी अडचणीत आहे म्हणून तिने आपल्याला अजूनपर्यंत फोन नाही केला. सदा म्हणतो, आता काय पुरायची बाकी आहे? पण आता डॉक्टर आले होते का? पैसे दिले का तिने? मैना म्हणते, पण आता आपण त्या जागेवरूनच हटलो आहे,
तिला आता कसं कळणार का आपण इकडे आलो आहे ते. सायली म्हणते एक काम करूया, मी उद्यापर्यंत तन्वीला तुमच्याबद्दल खरोखर काय वाटतंय ना ते तुमच्यासमोर सिद्ध करून दाखवते. आणि ते जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही मला साथ द्यायची. मैना म्हणते पण खरंच तिच्या मनामध्ये आमच्याबद्दल पुळका असेल तर काय करणार. सायली म्हणते मी तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा सोडून देईन, तुम्हाला मुक्त करेन, तुम्हाला कुठे जायचं आहे तिकडे जायला देईन आणि तुमचा फोन पण परत देईन. इकडे तन्वी प्रतापला सांगते की बाबा एक गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली की अर्जुनने महिपतसारख्या क्रिमिनलला जेलमध्ये टाकले. त्याचा बस चालेल तर तो अर्जुनच्या मागावर गुंड देखील ठेवेल आणि त्याचा पाठलाग करवायला त्याला हानी पोचवायला कमी करणार नाही. प्रताप म्हणतो अगं पण तो तर जेलमध्ये आहे. अहो महिपतसारख्या गुंडांना हे काही छोटी गोष्ट नाही आहे, तो पटकन करू शकतो जेलमध्ये जरी बसला तरी. कल्पना म्हणते अगं काही काय. प्रताप म्हणतो नाही कल्पना ती बरोबर बोलते. तन्वी म्हणते आपण एकदा खात्री करून घेऊया का की तो कसल्या संकटात नाही आहे, तुम्ही प्लीज एकदा जरा फोन लावा आत्ता. आणि म्हणते तन्वी फोन स्पीकरवर ठेवा म्हणजे मला पण कळेल आणि माझी पण खात्री पटेल, काय मला पण काळजी लागली आहे ना. कल्पना म्हणते तन्वी अगं तू एवढा विचार करतेस ना त्या दोघांबद्दल, मला तर भरूनच आलं एकदम. इकडे प्रताप अर्जुनला फोन करतो. अर्जुन सायलीला म्हणतो सायली डॅडचा फोन येतोय, मी जरा बाहेर जाऊन बोलतो, तू ये गाडीकडे. तेवढ्यात सायलीला कल्पनाचा मेसेज आलेला असतो की तन्वी फोनवर सगळं ऐकते, त्याच्यामुळे जे काय बोलताय ते व्यवस्थित बोला, स्पीकरवर आहात तुम्ही. सायली लगेच अर्जुनच्या मागे जाते आणि ती त्याला सांगते की फोनवर बोलायच्या आधी हा मेसेज वाचा. प्रताप अर्जुनला म्हणतो की अरे तन्वी आम्हाला खास सुटवायला आली, तुम्ही तुमच्या खोलीत नाही आहात म्हणून, तुम्ही कुठे आहात रे. तेवढ्यात सायली त्याला मेसेज दाखवते. अर्जुन म्हणतो फोन स्पीकरवर आहे, त्याच्यामुळे जे काय बोलताय ते नीट बोला, तन्वी ऐकते सगळं. अर्जुन म्हणतो ओ डॅड आम्ही ना आईस्क्रीम खायला आलो होतो, त्याच्यात काय. प्रताप म्हणतो अरे हेत काय, आम्हाला जरा सांगून गेला असतात म्हणजे तन्वीला जरा काळजी वाटली नसती. अर्जुन म्हणतो डॅड तुम्ही तर झोपला होतात ना पण. हो पण तन्वी एवढी काळजी करायला असं वाटलं नव्हतं आम्हाला कधी. कल्पना म्हणते आणि अर्जुन तन्वीनी बघितलं तुम्ही तुमच्या खोलीत नाही आहात म्हणून तिची तर झोपच उडाली एकदम. सायली म्हणते पण प्रिया आमच्या खोलीत कशाला गेली होती, आम्ही तर दरवाजा बंद करून गेलो होतो. तन्वी लगेच घाबरते, म्हणते त्यांच्या खोलीत पाणी आहे का नाही हे बघायला गेले होते मी, बाकी काही नाही. अर्जुन म्हणतो तन्वी तू अजून इथेच आहेस, अच्छा मग एक काम कर जाऊन आमच्या खोलीत पाणी ठेव, कारण आम्ही आलो आणि आम्हाला तहान लागली आणि पाणी नसेल तर किती प्रॉब्लेम होईल नाही का. कल्पना म्हणते काही गरज नाही आहे, मी जाऊन ठेवते हां पाणी, तन्वी तू तुझ्या खोलीत जा. प्रताप आणि कल्पना पुन्हा त्यांच्या खोलीत जातात. तन्वी विचार करते एवढा सगळा तमाशा केला तरीसुद्धा हेच कळलं की अर्जुन आणि सायली आईस्क्रीम खायला गेले, पण एवढ्या रात्री खरोखर आईस्क्रीम खायला बाहेर गेले असतील का. इकडे अर्जुन सायलीला म्हणतो अगं तू आतमध्ये जे काय चॅलेंज देऊन आली आहेस त्याचं काय करणार आहेस, एका दिवसात तन्वीचा खरा चेहरा सदा महिन्यासमोर आणणार आहेस, ते कसं करणार आहेस. ते सायली 2.0 करू शकते, मी जर सापळा लावला ना तर तन्वी त्याच्यात नक्कीच फसेल, कारण मी तन्वीला इतकी वर्ष ओळखते. सदा महिन्यासमोर तिचं खरं रूप मी नक्कीच आणणार आहे उद्या. तसं पण उद्या गुढीपाडवा आहे, उद्या असत्यावर सत्याचा विजय आहे, त्याच्यामुळे तन्वी नक्कीच हरणार आहे. मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली तन्वीचा पदर नीट करत असते तेव्हा ती बघते की तिच्या डाव्या खांद्यावर जळलेल्याची खूण आहे, म्हणजे शांताबाईने जे सांगितलं होतं तो भाजल्याचा खूण मोठाच्या मोठा तन्वीच्या डाव्या खांद्यावर असतो. नंतर तन्वी एका माणसाला फोन करते आणि तो सदा महिन्याच्या घरी गेलेला असतो, कारण ते तिकडे सापडलेलेच नसतात. तन्वी म्हणते काय झालं तुझ्या कामाचं, पैसे नाही देणार तुला. तो माणूस म्हणतो पण काम झालंच नाही आहे, कारण सदा महिना त्या ठिकाणीच नाही आहेत.